नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी एस बी कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग सिन्नर महाविद्यालय. आज आपण व्यावसायिक संशोधनाची ओळख या प्रकरणांतर्गत संशोधन म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाची वैशिष्ट्ये या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज संपूर्ण जगामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये संशोधन ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब बनलेली आहे. असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी संशोधन केलं जात नाही. संशोधन करण्यासाठी आज संशोधन आराखडा उपलब्ध होत आहे. संशोधन म्हणजे नक्की काय याचा साधा अर्थ सांगायचा झाला तर माहिती किंवा ज्ञानाचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय. ही साधी व्याख्या आपल्याला करता येईल. एखाद्या विषयाचा शास्त्रीय आणि पद्धतशीरपणे शोध घेणं म्हणजे देखील संशोधन होय. व्यवसाय संस्थांमध्ये काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला संशोधनाची आवश्यकता पडत असते. जसं एखादी निर्णय प्रक्रिया आहे, ती निर्णय प्रक्रिया घेण्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधनाची गरज पडत असते. एखाद्या विशिष्ट विषयाचं चांगलं ज्ञान प्राप्त करायचं असेल, माहितीचं संग्रहण करायचं असेल, त्याला देखील आपण संशोधन असं म्हणत असतो. संशोधनामध्ये विविध गोष्टींचे प्रयोग करून ते वारंवार निरीक्षण करून त्यातून काही तथ्य शोधून काढली जात असतात आणि ही तथ्य व्यवसाय संस्थेला आवश्यक असणाऱ्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी लागू पडतात की नाही याचा अभ्यास यातून केला जात असतो. तर नक्की संशोधन म्हणजे काय, यासाठी संशोधन काय आहे याचे काही मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. कोणत्याही प्रकारचं तथ्य शोधून काढण्याच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे संशोधन. एखादं तथ्य शोधून काढण्याच्या उद्देशानं केलेला अभ्यास म्हणजे देखील संशोधन. जिज्ञासू वृत्तीने केलेला एखादं ज्ञान मिळवण्यासाठीचा अभ्यास म्हणजे देखील संशोधन. किंवा एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या बाबीची काळजीपूर्वक केलेली चौकशी म्हणजे देखील संशोधन. तसेच एखादे तथ्य शोधून काढणे, एखादी गोष्ट निश्चित करणं, परिश्रमपूर्वक काम करणं याला देखील संशोधन असं म्हटलं जात असतं. या काही मुद्द्यांवरून आपल्याला संशोधन म्हणजे काय तर त्यात विशिष्ट तथ्य शोधून काढणं, यासाठी केलेली काळजीपूर्वक चौकशी किंवा निरीक्षण किंवा परीक्षणपूर्वक केलेलं काम म्हणजे संशोधन असा साधा अर्थ आपल्याला संशोधनातून घेता येईल. संशोधन म्हणजे काय याची निश्चित अशी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण त्याच्या व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. रेडमन आणि मेरी या तज्ज्ञांनी संशोधनाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते नवीन ज्ञान मिळविण्याचा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. बघा, एखाद्या गोष्टीचं नवीन ज्ञान मिळविणं म्हणजे संशोधन. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही अशा गोष्टीबाबत ज्ञान मिळविणं म्हणजे संशोधन. ही संशोधनाची अगदीच साधारण आणि समजण्यास सोपी अशी व्याख्या आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळविणं म्हणजे संशोधन. तर दुसरी व्याख्या ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाने केलेली आहे. काही वस्तुस्थिती किंवा सत्यस्थिती शोधून काढण्याच्या दृष्टीने त्या विषयाची केलेली तपासणी म्हणजे संशोधन होय. एखादी सत्यस्थिती किंवा वस्तुस्थिती शोधण्यासाठी केलेली एखाद्या विषयाची तपासणी म्हणजे देखील संशोधन. परंतु या संशोधनामध्ये टीकात्मक आणि शास्त्रीय चौकशी केली जात असते. बघा, फक्त ज्ञान मिळवणं म्हणजे संशोधन होऊ शकत नाही, तर त्या ज्ञानाची वस्तुस्थिती काय आहे याच्यासाठी केलेली तपासणी म्हणजे संशोधन आणि त्यामध्ये विविध प्रयोग किंवा शास्त्रीय पद्धतीचा वापर करूनच केलेली चौकशी म्हणजे संशोधन असं यावरून आपण म्हणू शकतो. किंवा साध्या शब्दात सांगायचं झाल्यास
नवीन गोष्ट माहीत करून घेणं, तिच्याबाबतचं ज्ञान मिळविणं किंवा कोणत्याही प्रकारचं तथ्य शोधून काढणं, त्या तथ्य शोधून काढण्याच्या उद्देशानं जिज्ञासू वृत्तीनं काळजीपूर्वक केलेली चौकशी म्हणजे देखील संशोधन होय. किंवा साध्या शब्दात आणखी असंही म्हणू शकतो आपण, जी गोष्ट आपल्याला माहीत नाही अशी गोष्ट जगासमोर आणणं म्हणजे देखील संशोधन होय. मग संशोधन का करायचं आहे? आपण अगोदर अभ्यासलं की आज जगातल्या असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी संशोधन केलं जात नाही. मग संशोधनाची काही उद्दिष्टे असतात. ती कोणती उद्दिष्टे असतात? तर संशोधनाची 2 उद्दिष्टे महत्त्वपूर्ण असतात. त्यातला पहिला उद्देश आहे सैद्धांतिक उद्देश आणि दुसरा उद्देश आहे व्यावहारिक किंवा उपयोगितावादी उद्देश. सैद्धांतिक उद्देशामध्ये 4 उद्देशांचा समावेश होतो. त्यातलं पहिलं आहे ज्ञानाची प्राप्ती करणं. बघा, प्रत्येक संशोधनाचा हेतू हा ज्ञानामध्ये वृद्धी करणं हा असतो. ज्ञान वृद्धीचं ते एक साधन देखील आहे. व्यवसाय संशोधनाचा उद्देश व्यवसाय जीवन, घटना, तथ्य किंवा समस्यांच्या संदर्भामध्ये ज्ञान प्राप्त करणे हा असतो. नवीन तथ्यांच्या संदर्भातच नव्हे तर जुन्या तथ्यांबाबत देखील ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न संशोधनामध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्र हो, आज आपल्या आजूबाजूला अनेक संशोधनं होत आहेत आणि ती आपण वापरत पण आहोत. जसं मोबाईल मार्केटिंग. पूर्वी मार्केटिंग करण्यासाठी ऑनलाईन अशी साधनं उपलब्ध नव्हती, परंतु आज मोबाईल मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग यासारखी साधनं उपलब्ध आहेत. मग या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, त्याचा वापर कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो या संबंधीचं ज्ञान मिळविणं म्हणजे संशोधन किंवा त्याचा हा पहिला उद्देश आहे. विविध प्रकारच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती करणं. त्याचा दुसरा उद्देश आहे व्यावसायिक घटकांमधील प्रकार्यात्मक घटकांचा शोध घेणं. व्यवसायामध्ये अनेक घटक एकमेकांवरती परिणाम करत असतात आणि या परिणामाचा व्यवसायाच्या उद्देशावर किंवा उद्दिष्टावरती परिणाम होत असतो आणि म्हणूनच या 2 घटकांमधील प्रकार्यात्मक संबंधाचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा शोध घेणं हा संशोधनाचा उद्देश आहे. उदाहरणार्थ, सध्या आता बाजारामध्ये आलेली जिओ ही जिओ कंपनी अस्तित्वात आल्यानंतर काय झालं की इतर कंपन्यांचे जे काही मोबाईल आहेत, रिचार्ज आहेत, यामध्ये बरीचशी तफावत पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या कंपनीनं 3G 4G यामध्ये अगदी क्रांती केली असं आपण म्हणतो आणि त्यामुळे इतर कंपन्यांचा नावलौकिक कमी झाल्याचं देखील आपण आज पाहावयास मिळतो. आत्ता सध्याचं एक ताजं उदाहरण आहे, वी अशा स्वरूपाची एक जाहिरात येते. वोडाफोन आणि आयडिया या 2 कंपन्या आता मर्ज होत आहेत. या का होत आहे तर याला जे काही प्रकार्यात्मक संबंध म्हणता येईल तो आहे जिओ कंपनीचा आणि म्हणूनच अशा पद्धतीचे जे काही संबंध आहे याचा शोध घेणं हा संशोधनाचा उद्देश आहे. तिसरा उद्देश आहे स्वाभाविक नियमांचा शोध घेणं. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये काही स्वाभाविक नियम असतात. जसे भौतिक शास्त्रात असतात तसे सामाजिक शास्त्रामध्ये देखील असतात. या नियमांचा योग्य प्रकारे वापर केल्यास व्यवसाय संस्थेला फायदा होतो व त्याचा योग्य वापर केला नाही किंवा त्याच्या वापरात काही त्रुटी राहिल्या तर आपल्याला तोटा होऊ शकतो आणि म्हणूनच या स्वाभाविक नियमांचा शोध घेण्यासाठी देखील संशोधन केलं जात असतं. जसं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियमाचा शोध जेव्हा लागला त्यावेळी झाडावरून पडणारं फळ हे खालीच का येतं या गोष्टीबाबत त्याने संशोधन केलं. ते वर का जात नाही या गोष्टीबाबत निरीक्षण आणि प्रयोग करून त्याने या नियमाचा शोध लावलेला आहे, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा. किंवा आणखी असं उदाहरण घेऊ शकतो आपण, आज असलेल्या वस्तू उद्या राहतीलच असं नाही, त्या कालबाह्य होऊ शकतात, आउटडेटेड होऊ शकतात. जसं आपल्याकडे असणारा आजचा मोबाईल हा
खूप वेगळा आहे. यामध्ये आपण फोन कॉल करू शकतो, विविध ॲपच्या साहाय्याने आपण इतरांशी चर्चा करू शकतो, समोरासमोर चर्चा यातून होऊ शकते, मेल पाठवले जाऊ शकतात, फोटो एडिटिंग केलं जाऊ शकतं, व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. हा व्हिडिओ देखील आता मोबाईलवरतूनच तयार करतोय मी. म्हणजे यासारखे वेगवेगळ्या वस्तू आज आपल्या हातात आहेत. पण पूर्वीचा जर विचार केला तर मोबाईलमध्ये फक्त फोन कॉल येणं आणि मेसेज जाणं इतकाच महत्त्वाचा उपयोग त्याचा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आज किती क्रांती झाली यावरून आपल्याला ह्या गोष्टी सहज लक्षात येऊ शकतात. आणि संशोधनाचा सैद्धांतिक चौथा उद्देश जो आहे तो आहे शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणं. शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती म्हणजे काय, तर व्यवसायामध्ये जे काही सिद्धांत किंवा नियम वापरले जात असतात त्या नियमांची किंवा त्या संकल्पनांची निर्मिती करणं, त्यालाच आपण शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती असं म्हणत असतो. जसं एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये विशिष्ट नियम वापरून एखादं उत्पादन तयार केलं जात असेल तर ते नियम कशा पद्धतीनं तयार केलं जावं याबाबतची संकल्पना निर्माण करणं हा शास्त्रीय संशोधनाचा उद्देश आहे. यानंतर संशोधनाचा दुसरा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो आहे व्यावहारिक व उपयोगितावादी उद्देश. आता सैद्धांतिक उद्देशामध्ये आपण अभ्यासलं ज्ञानाची प्राप्ती करणं म्हणजे ज्ञान मिळविणं. दुसरा उद्देश होता व्यावसायिक घटकांमधील प्रकार्यात्मक संबंध शोधणं, दोन घटकातील सहसंबंध शोधले जातात. तिसरं होतं स्वाभाविक नियमांचा शोध घेणं, सहज काही गोष्टी असतील त्यांचा शोध घेणं. आणि चौथं होतं शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणं. या व्यतिरिक्त या संशोधनाचा निश्चित असा उपयोग काय किंवा व्यावहारिक उपयोग काय यासाठी त्याचे दुसरे उद्देश सांगितलेले आहेत, व्यावहारिक व उपयोगितावादी उद्देश. यामध्ये पहिला उद्देश आहे व्यवसायातील समस्या सोडविणे. आज जागतिक स्तरावरती व्यवसायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमुळे व्यवसाय संस्थेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या समस्या विज्ञान आणि तांत्रिक प्रगती यामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हे ज्ञान मिळविण्यासाठीच संशोधन केलं जात असतं. आणि म्हणून व्यावहारिक किंवा उपयोगितावादी उद्देशामधला पहिला उद्देश आहे व्यवसायातील समस्या सोडविणं. हे व्यावहारिक ज्ञान संशोधनामधून सहजपणे प्राप्त होऊ शकतं आणि संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी देखील होऊ शकतो. जसं सायबर सिक्युरिटी असेल, तेजीमंदी असेल, यासारख्या व्यवसायातील समस्या का निर्माण होतात हे संशोधनामुळे आपल्याला सहज कळू शकतं. त्या समस्या कळण्यासाठी किंवा सोडविण्यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. आणखी आपल्याला असं उदाहरण देता येईल, जसं नोकिया कंपनी. या नोकिया कंपनीचे सुरुवातीला आलेले मोबाईल खूप छान होते आणि त्याचा बरेच लोक वापर देखील करत होते. परंतु या कंपनीने सतत संशोधन न करून आपल्या मोबाईलमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे त्याची मागणी कमी झालेली आहे आणि म्हणून त्या कंपनीमध्ये मंदी आली असं आपण म्हणू शकतो. या व्यावहारिक उद्देशामधला दुसरा उद्देश आहे तणाव दूर करणं. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये मानवी संसाधन किंवा मनुष्यबळ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक जीवन हे अत्यंत तणावमुक्त बनलेलं आहे. हा तणाव दूर करण्यासाठी आणि व्यवसाय जीवन टिकवण्यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. जसे अनेक गैरसमज असणं यामुळे तणाव निर्माण होत असतात आणि त्यासाठी संशोधन करून असे चुकीचे समज किंवा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे आणि संशोधनामुळे अशा तणावाची कारणं शोधली जातात आणि त्यावर उपाय देखील शोधता येतात. आणि म्हणूनच तणाव दूर करणे हा संशोधनाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. जसं एखादी अंधश्रद्धा
असणं, एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट सांगणं आणि तीच गोष्ट आपल्याबरोबर घडणं, यातून आपल्यामध्ये अनेक समज किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, परंतु ती गोष्ट तशी असेलच असं नाही, हे आपण संशोधनातून सिद्ध करू शकतो. तिसरा उद्देश आहे व्यावसायिक योजना तयार करणं. आज व्यवसाय संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा आहे. नुसती स्पर्धा नाही तर जागतिक स्तरावरती स्पर्धा होते आणि या स्पर्धेला तोंड देण्यासाठी चांगली यशस्वी अशी व्यावसायिक योजना तयार करण्यासाठी देखील संशोधन करणं गरजेचं आहे. जसं व्यावसायिक योजना तयार केल्यामुळे एखाद्या व्यवसायाला आपली अंतिम उद्दिष्टे नक्की काय आहेत हे कळण्यास त्यातून मदत होत असते. कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही योजना किती प्रभावी आणि व्यावहारिक पद्धतीने बनवलेली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती योजना कार्यान्वित करण्यामध्ये लोकांचा सहभाग किती आहे. आणि हाच सहभाग आणि ती योजना किती व्यावहारिक आहे यासाठीचं ज्ञान जे आहे ते संशोधनामधून प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच व्यावसायिक योजना यशस्वी करणे हा संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि व्यावसायिक संशोधनाचा किंवा संशोधनाचा व्यावहारिक उद्देशामधला शेवटचा उद्देश आहे व्यावसायिक नियंत्रण ठेवणं. व्यवसाय संशोधनातून मिळालेलं ज्ञान हे व्यावसायिक नियंत्रण ठेवण्यास सहाय्यभूत ठरतं. व्यवसायाच्या संदर्भामध्ये ज्ञान वाढ होत गेल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होत असतं, आणि म्हणूनच संशोधनाचा उपयोग व्यावसायिक नियंत्रण ठेवण्यासाठी देखील होत असतो. अशा प्रकारे या संशोधनामधून आपल्याला व्यावहारिक आणि सैद्धांतिक उद्देशांची पूर्तता करण्यासाठी संशोधन केलं जातं असं यातून सिद्ध होत असतं. यानंतर आपण चांगल्या संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती याचा पुढील लेक्चरला अभ्यास करणार आहोत.